साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदे यांच्याकडे दिलेल्या 9 नाण्यांवरून पुन्हा एकदा शिर्डीमध्ये चांगलाच वाद निर्माण झालाय। साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवेतील निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीची 9 नाणी भेट म्हणून दिली होती। साई चरित्रात याचा उल्लेखही आहे। मात्र आता त्यावरून लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत। दरम्यान तक्रारीनंतर अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सुनावणीवेळी प्रतिवादी हजर न राहिल्यानं साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांचा दावा योग्य ठरवत सदर 9 नाणी ट्रस्टकडे असल्याचं चौकशी अहवालात नमूद केलंय। त्यामुळे आमच्याकडील नाणं हेच खरं असल्याचा दावा पुन्हा एकदा अरुण गायकवाड यांनी केलाय। तर धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार असल्याचे तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलंय। लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही वंशज आहोत, त्यामुळे वारसा हक्कानं ती चांदीची नाणी आमच्याकडे आहेत असा दावा शिंदेंनी केलाय। तो धर्मादाय आयुक्तांनी जरी निकाल दिला तर आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही आणि हे आम्ही सर्वच्या समाधी हात ठेवून सांगू शकतो, कुठल्याही प्रकारची नोटीस नाही। आणि जरी धर्मादाय आयुक्तांनी जरी दिलं तर आम्ही तो म्हणतो जे पण कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही जाऊन याला फेस करू आणि जे पण आहे ते म्हणतात दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आम्ही करू शकतो, त्याच्यामध्ये कुठेही काही शंका नाही। लक्ष्मीबाईंनी स्वतः बाबा 1918 साली गेली। लक्ष्मीबाई गेल्या साधारण 1963 साली 2 जून 1963 साली म्हणजे साधारण 40+ म्हणजे 41 वर्ष लक्ष्मीबाईंनी स्वतः इथे 9 रुपये दाखवले। साई भक्त त्या काळापासून इथं 9 रुपये पाहण्यासाठी येत होते। लक्ष्मीबाईंची स्वतःची इच्छा होती की 9 रुपये हे इथंच राहावे आणि आम्ही सर्व शिंदे फॅमिलीने 9 रुपये लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरातच ठेवलेले। म्हणजे बाबा गेले 1918 जवळ 100 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले 9 रुपये इथंच आहे 100 वर्षापासून। तर ते बाहेर कुठेही गेलेले नाही। बाहेर जे कोणी 9 रुपये दाखवतात ते पूर्णपणे खोटं आहे। सर्व ग्रामस्थांना माहिती आहे, शिंदे फॅमिलीचे सर्व लोक आज इथं आहेत, ते सर्वांना माहिती आहे की 9 रुपये इथंच ठेवलेले आहेत। तर धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि 9 नाणी अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याचं निरीक्षण नोंदवल्याचं अरुण गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। 1970 पासून 1970 साली सोनूबाई नाना पाटील शिंदे यांनी मृत्यूपत्र करून दिलेले आहे माझ्या आईला की 9च्या 9 नाणी हे माझ्या मुलीला देत आहे आणि माझे मुलं हे पूर्ण कुटुंब हे वेगळं राहत आहेत। हा संभ्रम दूर व्हावा पूर्णपणे तर ही संपूर्ण कहाणी मी सांगितलेली आहे आणि ह्या कहाणीचा पूर्ण शहानिशा म्हणजे कोपरगाव येथे जाऊन पण चौकशी करावी, ठिकठिकाणी आमचे नातेवाईक आहेत त्यांना चौकशी करावीत आणि याचा आता चॅरिटी कमिशनरने ऑलरेडी चौकशी केलेली आहे आणि पूर्णपणे निकाल दिलेला आहे। तर मला वाटतं आता याच्यात कोणताही संभ्रम राहिलेला नाहीये आणि याद्वारे हे सर्व सिद्ध झालेले 9च्या 9 नाणी ही आमच्याकडे आहेत। आणि नोकरदार वर्गासाठी